तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदनकर, ट्रॅव्हल विथ योगेश चंदनकर व मुंबई गणपती प्रस्तुत गप्पा टायटल स्पॉन्सर प्रियांशी कलाकृतीमध्ये आपलं स्वागत आहे. तर रविवारी एक मूर्ती तुम्ही बघितलीच असाल, बॅलन्सिंग एका वेगळ्या पद्धतीनेच झालेली. त्याच मूर्ती, त्याच मंडळ, त्याच दोघांसोबत आता आपण बोलणार आहोत. तर नमस्कार, मी प्रतीक प्रकाश कदम, परत सार्वजनिक उत्सव मंडळ पश्चिम विभाग परचा महाराजा या मंडळाचा सरचिटणीस. नमस्कार, माझं नाव संदीप नाईक, मी सहसंचालक आहे मंडळाचा. मला सांगा ना, आता प्रतीक तू सांग, मूर्ती एवढी झोकेले पहिलं माहिती होतं का तुला? कारण तो स्केच बघितला ना, स्केचमध्ये असं नव्हतं. आम्ही प्रत्यक्षात बघितलं ना, म्हणजे एक 2 दिवस आधी ज्या वेळेला अरुणदादांच्या कारखान्यात गेलेलो, अरुणदादाला एकच प्रश्न विचारला आणि तोपर्यंत त्याला खालती राक्षस लागले नव्हते. गणपती एवढा का झोकलाय? तर मजा बघ ना, अजून मजा बाकी आहे खालची. नाही, त्यामागे मंडळाला सुद्धा, कार्यकर्त्यांना सुद्धा काही त्याची आयडिया नव्हती. कारण यापूर्वी आपण ज्यावेळेस आपलं पाठपूजन पार पडलं, त्या पाठपूजनाच्या वेळी आपण अरुणदादाशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होतो की यावेळेस मूर्ती कशी असेल. त्यावेळेस तो एकच सांगत होता की यावेळेस आपण जी 2023 साली घोड्यांवरती जी मूर्ती बनवलेली, त्यापेक्षा यावर्षी आपण अजून बॅलेन्स करतो आहे. तर फक्त बॅलेन्सिंग हा कन्सेप्ट आपण घेऊन चालू, हे अरुणदादाने फक्त आम्हाला सांगितलेलं. मूर्ती कशी असेल, काय असेल, स्केच काय आम्हाला दाखवला नाही. आणि मुळात कसं आहे, 2018पासून स्केच तर आपण घेत नाही. जे काय ते दादा स्वतः आपल्याला सांगतो, मूर्ती आपण अशी करूया, ह्यावेळेस असा कन्सेप्ट घेऊन चालूया. पण त्यानंतरसुद्धा एक रेखाचित्र दादा एक स्केच देतो आपल्याला डोळ्यासमोर ठेवायला, की जेणेकरून डेकोरेशन काय करायचं. तर तो जो स्केच देतो ना, त्या स्केचमध्ये पण स्केच देतो एक आणि मूर्ती आपल्याला मिळते. त्यामुळे आता 2018पासून मंडळाचे पदाधिकारी असतील, विश्वस्त असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांना ती एक सवय झाली आहे की आपल्या डोळ्यासमोर जो स्केच आहे ती किंवा मूर्ती आपल्याला मिळणार नाही, मूर्ती काहीतरी वेगळीच मिळणार. आणि त्यामुळे कशी लोकांची सुद्धा, लोकांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये पण अपेक्षा वाढत असते की आपला गणपती काय हे आपल्याला माहीत नाही. तो ज्यावेळेस पूर्ण तयार होईल त्यावेळेसच कळेल. तेव्हा तुझी रिएक्शन काय होती ज्या वेळेला तो आला, बाहेर आला त्या कारखान्याची? बाहेर आला तर तो जो एक आनंद होता की इतकी वर्ष मंडळाने हे बॅलन्सिंग हा प्रकार कधी केलाच नाही. हे आमच्या कारकिर्दीत अरुणदादाच्या त्याच्या विश्वासावर आपण करतोय. त्याच्यावर जो विश्वास आहे आज कार्यकर्त्यांचा म्हणा, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा, की तो जी बॅलन्सिंग देईल ती आपल्याला 100% प्रॉपर असणार, त्यात काही आपल्याला अडचण येणार नाही. हां, राहिली गोष्ट गणपती आगमन विसर्जन, तर तो आपला मंडळाचा भाग आहे. परंतु रस्त्यावर मूर्ती चालताना जराही हलणार नाही याची दक्षता दादा काटेकोरपणाने घेतो. त्याबद्दल बॅलन्सिंगबद्दल दादाबद्दल काही म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मनात काहीच एक वातावरण चुकीचं नसतं. पण कसं होतं, आपल्याला 2 ब्रिज पण लागत आहेत. मग ती भीती नव्हती की त्या ब्रिजमध्ये ऑफ सेंटर कधी अशी झाली? नाही, त्याकरता दादाने जी बॅलन्सिंग दिली आहे, सर्व गणपतीचा बॅलन्स पुढे आहे. पण त्यासाठी आपल्याला सांगितलं गेलं आहे की जेणेकरून ज्यावेळेस ब्रिजवर चढते वेळी आणि उतरते वेळी जास्तीत जास्त आपले कार्यकर्ते ते ट्रॉलीच्या मागे असावे, जेणेकरून चढते वेळी एकतर ट्रॉली रिव्हर्स येऊ नये आणि उतरते वेळी बॅलन्स पुढे असल्यामुळे पुढे जाऊ नये. तर ती ट्रॉली धरून चालण्यापुरती, फक्त त्या ब्रिजपुरती तुम्ही जास्तीत जास्त कार्यकर्ते हे ट्रॉलीच्या मागे ठेवा. एक नॉर्मल आता मूर्ती आहे ना तुमची, म्हणजे आता अरुणदादाकडेच आली तेव्हा पहिली मूर्ती तर ती उंदरावरची होती, शब्दगिरी घेतलेला ती. तेव्हापासून ही आतापर्यंत आहे ना, एक फिगर्स तिथे वाढत चालले आहेत. म्हणजे पहिलं कसं होतं, तुमचं एक राजा बैठकच होती कित्येक वर्ष. मला तो एक सांगा ना, की कामिनकडची मूर्ती इतके वर्ष राजा बैठक होत्या, तिथून आता मग हे अचानक अशी मूर्ती आणण्यासारखं का वाटले? नाही, कांबळी काकांकडे, अंकुश कांबळी काकांकडे आपली जी मूर्ती होती त्यावेळेस काय स्केच हा प्रकार त्यावेळेस एवढा नव्हता. त्यामुळे एक त्यावेळेस जे आपले जुने कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, जे आता विश्वस्त आहेत, त्यांची संकल्पना ही मूर्तिकार देईल तेच. मूर्तिकार आपल्याला काय देईल, हा यावेळेस असे आपण बनवतो आहे, प्रभामध्ये चेंजेस असतील, सिंहासनमध्ये चेंजेस असतील, एवढंच. आणि राजापोज आपल्याला देखील कुठेतरी वाटत होतं की जसे इतर मंडळाच्या मूर्ती युनिक होत आहेत, तर आपल्याकडे पण काहीतरी वेगळं पाहिजे, जेणेकरून लोकांना इथे आल्यावर काहीतरी वेगळं बघायला मिळेल. त्यासाठी मग आपण 2017 साली आपल्या मंडळाचं 74वं वर्ष होतं.
सुरुवात आपली होती 75व्या वर्षाची अमृत महोत्सवाची. पण त्या अगोदर कसं आहे की एक जजमेंट घेण्यासाठी त्यावेळेस आपण एक चान्स घेतला की ह्यावेळेस बघू करून सक्सेस झालं तर पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा काहीतरी करता येईल. अचानक 75व्या वर्षी घेतला आणि काही कारणास्तव प्लॅन फिचकटला, काही कारणास्तव प्लॅन रखडला, तर त्यावेळेस त्या वर्षाचं कुठेतरी वर्षात काहीतरी चुकीचं घडू नये या गोष्टी सर्व लक्षात घेऊन पहिला प्रयत्न आपण 74व्या वर्षी घेतला. त्यावेळेस आपण उंदरावरचा हा स्केच नेला जो विक्रांतने आपल्याला दिला, विक्रांत साहसकरने, तो अरुणदादाकडे दिला. अरुणदादांची आणि आपली पहिलीच भेट. त्यावेळेस आपण भरपूर मूर्तिकार फिरलो, खातू सरांकडे पण फिरलो, भरपूर लोकांकडे. परंतु कसं आहे त्यावेळेत ती मूर्ती बनवणे त्यांच्यासाठी शक्य नव्हतं. जो तो मूर्तिकार आपल्याला तेच म्हणत होता की जी माझ्याकडे रेडी आहे ती तुम्ही घ्या. परंतु आपल्याला आपली पहिलीच मोठी मूर्ती आहे 22 फुटाची, तर ती काहीतरी आपल्या मनासारख्याने आपली पाहिजे, वेगळी पाहिजे. त्यासाठी तो स्केच आपण सिलेक्ट केला होता. मग तो अरुणदादाकडे घेऊन गेलो. अरुणदादाचा पण पहिलं वर्ष होतं 2017ला सेंट्रल लेव्हल वर्कशॉपमध्ये. त्याचा मुळात परमध्ये त्याचा पहिलं वर्ष होतं. तर त्यानंतर अरुणदादाशी भेट झाल्यानंतर अरुणदादा आपण बसून मीटिंग केली. मीटिंग करता करता खातू सरांनी सजेस्ट केला की असा असा मूर्तिकार आहे, त्याच्याशी तुम्ही बोला, म्हणजे त्याच्याकडनं झालं तर तुम्हाला करून देईल. कारण अरुणदादा पण खातू सरांच्या हाताखाली शिकलेला एक कलाकार आहे. त्यामुळे खातू सरांची जी टेक्निक आहे ती दादाकडे परफेक्ट आहे. त्यानुसार मग आपण दादाकडे गेलो, दादासोबत मीटिंग केली. मीटिंगमध्ये ठरलं, मग ठरल्यानंतर झालं, सर्व ठरलं. त्यावेळेस ती मूर्ती आपली सक्सेस झाली. सक्सेस झाल्यानंतर पुढे असा विषय झाला की येणारा आपला 75वं वर्ष आहे. आता 75 वर्षाला करायचं काय? कारण जी 2017ला अचानक 22 फुटाची मूर्ती झाली, म्हणजे आपण 12 फुटावरनं 22 फुटावर गेलो. 10 फुटामधला जो अंतर आहे त्याच्यात मूर्ती किती युनिकपणा आला आहे. मग आता 2017ला झालेली मूर्ती आता तिच्यात थोडी जरा तरी तिच्यावर वरचढ 75व्या वर्षाची मूर्ती असावी असा सर्व कार्यकर्त्यांचा हट्ट होता, पदाधिकाऱ्यांचा पण होता की काहीतरी वेगळं झालं पाहिजे 75वं वर्ष. मग त्यावेळेस आपण दादाशी कंटिन्यू म्हणजे मे महिन्यापासून आपलं बोलणं सुरू होतं की यावेळेस 75 आहे, करायचं काय. दादाने सांगितलं तुम्ही तुमचे स्केच बघा, मी काहीतरी बघतो, असं आपलं चालू होतं. अखेरीस पाठपूजन झालं आपलं. पाठपूजन झालं, ट्रॉली आपण देऊन आलो, तरी मूर्ती आपली फिक्स नव्हती. पाठपूजनाच्या 2 दिवसानंतर दादाजवळ बसले असताना दादा शेवटी बोलला, आपण कमीत कमी त्यावेळेस 200 ते 250 स्केच रिजेक्ट केले. त्यानंतर शेवटी पाठपूजनाच्या 2 दिवसानंतर अरुणदादा स्वतः बोलला की आता तुम्ही स्केच बघायचे बंद करा, आता मी जी मूर्ती देईन ती तुम्ही घेऊन जा. आणि त्यावेळेस अजूनही आठवते दादाने शब्द दिला होता की जर मूर्ती फेल गेली ना 75व्या वर्षाची तर तुम्ही मला मूर्तीचे पैसे देऊ नका, एवढा दादाचा शब्द होता. आणि जी 74व्या वर्षी जी उंदरावरची मूर्ती झाली ती मूर्ती लक्षात घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकारी सगळ्यांचं एकमत झालं की जे गेल्या वर्षी झाले दादा एवढा कॉन्फिडन्स दाखवते ते ह्यावेळेस काहीतरी नक्की वेगळं होईल. तर ते सर्व लक्षात घेऊन शेवटी 75व्या वर्षी आपण बघितलीच असेल राजापोज. एरवी कसं आहे एखाद्या मंडळाचं 25वं वर्ष असेल, 50वं वर्ष असेल, 75, 60वं, त्यानंतर 100वं, असे जे मेन वर्ष येतात तेव्हा मोस्ट ऑफ सर्व मंडळ राजापोज गणपती न्यायला बघतात सिंहासनावरचा, की जो आपण जर राजा महाराजा लावतो आहे आपल्या गणपतीला, एखादी आपण पदवी दिली आहे परचा राजा परचा महाराजा काय, तर आपण तेच बघतो की मूर्ती सिंहासनावर बसलेली असावी, राजापोजमध्ये असावी. त्यावेळेस दादाने आपल्याला सांगितले आपण राजा म्हणूनच नाही, आपण त्याच्यात काहीतरी चेंजेस करायचा. राजा दरवेळेस बसलेला असतो, आपण उभा करून नेऊया की तो दरबारातनं उतरतोय. तर त्यावेळेस दादाने ती मूर्ती साकारली, जी दरबारातनं मूर्ती उतरताना दाखवली पायऱ्यांवरनं. बाजूने एक हत्ती दाखवला आहे मूर्तीसोबत, गणरायासोबत उतरतोय, एका बाजूला उंदीर अब्दागिरी धरून आहे. ही दादाची संकल्पना होती. त्यानंतर मग 2018पासून ती प्रथा आपली आता सुरू झालेली आहे की स्केच काही बघायचे नाही, दादा ठरवणार ती मूर्ती आपण घेऊन यायची. आणि ते शब्द अजूनही कार्यकर्ते लक्षात आहेत की दादा बोलला आहे ना मी मूर्ती देणार ती घेऊन जा, फेल झाली तर मला सांगा. मला एक सांगा की ह्याच्या आधी जी बसलेली मूर्ती होती ना, मग एक ती जी जुनी पिढी होती त्या मंडळात त्यांना समजवणं सोपं होतं का की असं गणपती उभा करायचा आता? नाही, ते भरपूर कठीण गेलं.
त्यासाठी कसं आहे, मूर्ती मोठी करायची हे आपला हा विचार 60व्या वर्षीपासून सुरू होता, म्हणजे 2003पासून. आता कसं झालं आहे, 2017ला आपण मूर्ती मोठी केली, त्यानंतर भरपूर झाल्याबद्दल वाद नाही. पण काय आहे, 2017ला जेव्हा आपला गणपती मोठा केला, आपण मूर्ती मोठी केली, तो नुसता 2017चा काय नाही, त्यासाठी आपण 2003पासून सुरुवात केली आहे. 60व्या वर्षीपासून आपल्याला मूर्ती मोठी करायची हे कार्यकर्त्यांची संकल्पना होती. पण विश्वस्त जे आत्ता वयस्कर आपले पदाधिकारी आहेत पूर्वीचे, त्यांना कुठेतरी विश्वासात घेण्यासाठी आम्हाला 14 वर्ष लागली. म्हणजे एकंदरीत एक 14 वर्षाचा वनवास आमचा 74व्या वर्षी संपला आणि ती मूर्ती 12 फुटावरनं 22 फुटावर आली. तिथे आता मग त्याच्या पुढची अजून एक मूर्ती होती, ती म्हणजे मग शेषनागावरची. म्हणजे अजूनपर्यंतची ती सगळ्यात मोठी मूर्ती आहे. त्याला अगदी विसर्जनाला पण थोडासा अडथळा आलेला लालबागच्या ब्रिजच्या इथे. पण ते पण मंडळांनी विचार करून तो जो रिव्हर्समध्ये घेतला. मला अजून पण आठवत आहे, इतके टाळ्या वाजलेले त्या याला. तो क्षण खरंच एक वेगळाच होता. ज्यावेळेस मूर्ती अडकली होती त्यावेळेस आम्हाला भरपूर तिथे असणारं पोलीस प्रशासन, ट्रॅफिकवाले असतील, सर्व आम्हाला सांगत होते की मूर्ती जात नाही, तुम्ही रिस्क घेऊ नका, तुम्ही सरळ भायखळ्यावरनं मूर्ती वळवून आणा. पण तिथे भरपूर आणि त्यावेळेस गर्दी असल्यामुळे मूर्तीला काही इजाही होऊ नये. एक आपला गणराय जसा सुखरूप आपण आणलाय तसा सुखरूप नेणंच देखील आपलं मंडळाचं काम आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण त्यावेळेस जी आपली कमिटी होती, ट्रॉली कमिटी जी आहे आपली, त्यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. ते झाल्यानंतर दादाने आपल्याला एक सांगितले होतं की वरचे जे नाग आहेत ते फायबरचे आहेत, ते जरी कुठे घातले तरी ते पडणार नाही, कारण त्यांना आतनं प्रॉपर मोठमोठ्या सया टाकून वेल्डिंग केलेलं होतं. तर तो दादाने सांगितलं होतं की जरी कुठे घासलं तरी जास्तीत जास्त ते थोडेसे वाकतील पण तुटणार नाही आणि त्याचा काही मूर्तीला इजा होणार नाही त्याच्याने. तर ती गोष्ट लक्षात घेऊन शेवटच्या मोमेंटला असं ठरवण्यात आलं की ती मूर्ती आपण सरळ नेली तर ते नाग आहेत ते ब्रिजच्या पिलरला लागत आहेत. आपण जर उलटी करून काढली तर तेच त्या पिलर खाली दबून येतील, पण मूर्तीला काही इजा होतील. ती शेवटच्या क्षणाला तो आपण डिसिजन घेतला आणि ती मूर्ती रिव्हर्समध्ये काढली. आणि मूर्ती ज्यावेळेस रिव्हर्समध्ये येऊन सरळ आपण केली त्यावेळेस जो लोकांचा जो प्रतिसाद होता ना, ज्या टाळ्या वाजवल्या ना, अक्षरशः अंगावर काटा येण्याची ती गोष्ट होती. जो व्यक्ती तो क्षण बघायला, ज्यांनी डोळ्याने बघितलं ना समोर उभे राहून, तो त्याचा साक्षीदार होता की ही गोष्ट न घडणारी गोष्ट आमच्या डोळ्यासमोर घडली. त्याच्यानंतर मग 2020 आलं. 2020 कोविडचंच वर्ष गेलं. मला एक सांगा ना की ते वर्ष किती कठीण होतं, कारण त्यावेळेला एकदम पहिलंच वर्ष, कोविड काय हेच माहीत नव्हतं, त्यात रेस्ट्रिक्शन्सच इतके आलेले. ते भरपूर, जसं आपल्या मंडळात सर्वच गणेशोत्सव मंडळांना भरपूर कोविडची जी 2 वर्ष ती भरपूर कठीण, म्हणजे आपण बोलतो ना, एक मनावर दगड ठेवून तो उत्सव आपण पार पडला आहे. कारण गणेशोत्सव म्हटला त्यात परळ लालबाग म्हटलं तर गणेशोत्सवाची पंढरी मानली जाते. आता आपण लहानाचे मोठे जन्मापासून ह्या विभागात झालो आहे. जन्मापासून एक मंडळाची ख्याती आहे. एखादा इकडचा कार्यकर्ता, तो मंडळात काम करणारा व्यक्ती, तो पुढे जाऊन कार्यकर्ता होतो. कार्यकर्ता झालो तो पुढे जाऊन कुठेतरी त्याचं एक वैयक्तिक स्वतःची ओळख निर्माण करतो. त्यामुळे ह्या मंडळात आपण जन्मापासून काम करत असल्यामुळे कसं आहे की आज लालबाग परळला मोठा उत्सव म्हटलं तर गणेशोत्सव. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की भाई मी मंडळात काहीतरी काम करावं, मंडळात कुठेतरी माझी जागा व्हावी. कुठलाच कार्यकर्ता ह्याच्यात नसतो की मी काम करतो तर मला पद मिळू दे किंवा काय. त्यांचं फक्त एकच असते की गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवात मला या उत्सवात काम करायचं आहे. ह्या उत्सवात काम केल्याने कसं आपल्याला समाजात इतर गोष्टी कशा हाताळायच्या, ह्या उत्सव ह्या मंडळात काम केल्याने आपल्याला त्या गोष्टी कळतात की 4 चौघात उठता बसताना आपल्याला कसं वागायचं आहे कसं नाही, हे आपल्याला ह्या मंडळात कळतात. ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवलला काम करतो त्यावेळेस ह्या गोष्टी कळतात. त्यामुळे कसं आहे, ह्या गोष्टींचा बेनिफिट कुठेतरी त्या 2 वर्षात मिळाला की कुठे आपल्याला समंजसपणा घ्यायचा आहे, कुठे आपल्याला कमतरता घ्यायची आहे, कुठे 2 पावलं मागे येऊन उत्सव करायचा आहे. हे त्या दोन वर्षात, कोविडच्या 2 वर्षात ह्या कुठेतरी ह्या गोष्टींचा तिथे अनुभव कामी आला की आपण उत्सव, लोकांची काळजी घेऊन उत्सव कसा करता येईल छोटा, ते देखील आपण त्या 2 वर्षात दाखवलं. मग परत ती गरुड शेप घेतलीच ती 2022ला.
पुन्हा तो गणपती नाचवतात. नाही त्यावेळेस कसं झालं, 2 वर्ष आपली एकदम साधेपणात गेला. पूर्ण देशभरात गणेशोत्सव एकदम साधेपणात उत्सव झाला. त्यानंतर 2022ला ज्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला गणेशोत्सव करायची मोठ्या प्रमाणात करायची परवानगी मिळाली, त्यावेळेस पुन्हा एकदा दादाकडे जाऊन तोच प्रश्न, दादा ह्यावेळेस काय करायचा? कारण ह्यावेळेस आता 2 वर्षानंतर 2 वर्षाचा जो गॅप पडला आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे. जी पोकळी निर्माण झाली आहे 2 वर्षात, ती कुठेतरी ह्यावेळेस असं वाटलं नाही पाहिजे की 2 वर्ष आपली अशी साधेपणात गेली. म्हणजे जे चालत आले ते कंटिन्यू चालू आहे हे कुठेतरी दिसलं पाहिजे. त्यासाठी मग दादाने ठरवलं की आपण 1 पीस बनवूया ह्यावेळेस. तर सिंगल एक आपली मूर्ती उभी केली. त्याच्यासुद्धा काय झालं आहे, मूर्ती झाली, आगमनाचे 2 दिवस आले, खाली काय द्यायचं त्यावर मग परत चर्चा सुरू झाली. दादा खाली काय देणार? दादा म्हणतो 2 दिवस आहेत, आपला गणपती पूर्ण झाले, खाली आपण काहीतरी करू. आगमनाच्या आदल्या दिवशी त्याने सकाळी तो गरुड बनवायला सुरुवात केली. त्याने अगोदर तो चक्र लावला गणपतीच्या खाली, कोणाला कळे ना हे काय आहे नक्की. त्यानंतर त्याने एक छोटा पीस पुढे उभा केला, तरी कळत नाही की हा नक्की माणूस आहे, प्राणी आहे की कोण आहे. मग त्याने शेवटी दिवस संपायच्या वेळी रात्रीच्या वेळी त्याला गरुडाचा चेहरा लावला, त्याला बाजूने पंख लावले. त्यावेळेस आपल्याला कळलं की यावेळेस आपला गणपती गरुडावर नाचता नाही. ती पण एक अचानक झालेली मूर्ती आहे. म्हणजे माझं पण त्यांना भेटणं झालेलं होता. मी पण तेच की बोलतात ते आता मगाशी तुम्हालाही बोलला असं ती गरुड झेपच झाली. तो गरुड त्याच्यावर तो गणपती. मग गरुड झेप नंतर तर अजूनच कमाल केली ती म्हणजे ती घोड्यांवरची मूर्तींचं. मला अजून आठवत आहे ती मूर्ती आहे ना, मार्केटची इथून फिरून आली त्या गल्लीमध्ये, एक तर ती गल्ली छोटी, त्यात तो एवढा अवाढव्य गणपती. त्याचं असं कुठे वाटलं नव्हतं का की फॉर द फर्स्ट टाइम तो एवढासा आडवा गणपती झालेला, तो कुठे अडकेल किंवा असं काही नाही. त्यासाठी कसं आपण अजूनही ज्यावेळेस दादाकडे मूर्ती बनवला जातो ना, मंडळाचा दादाला एकच सांगणं असते की आम्हाला हाईट जास्तीत जास्त 23 फूट आणि जी बाजू असते त्या बाजूला जास्तीत जास्त 13 फूट, त्याच्या बाहेर जाऊ नये मूर्ती. कारण आपला जो मूर्ती आगमनाचा जो मार्ग आहे, ज्यावेळेस विठ्ठल चव्हाण मार्गावर आपल्या मंडपाजवळ यायला मूर्ती येते, तिकडे जो एंट्री करण्याचा जो मार्ग आहे ना, तो 13.5 फुटाचा आहे. तो आपण ते माप काढून दादाला दरवर्षी येतो की हे 13.5 फुटाचा माप आहे, तर जे काही तू खाली जे काही कॅरेक्टर बनवशील ते 13 फुटाच्या आत बनव, जेणेकरून मूर्ती आत येताना काही अडता येणार नाही. तर आपण त्यावेळेस त्याला प्रत्येक वेळेस आपण ते माप देतो. मंडळाची त्याच्याकडे एकच मागणी असते, मूर्तीची हाईट 23 फुटाच्या आत आणि साईडला जे काय बाहेर काढशील ते 13 फुटाच्या आत. तर ते सर्व लक्षात घेऊन दादाने ते बरोबर 3 घोडे एक 13 फुटावर त्याने ते 3 घोडे ॲडजस्ट केले. ते येताना थोडेसे बाहेर होते, पण ते फायबरचे असल्यामुळे ते घोडे लाईटली असे थोडेसे दोन्ही बाजूने दाबून ते गल्लीत आणले गेले. मी तिथे शूट करायला गेलेलो ना, ते असं वाटतं एक तर ती गल्ली छोटी, आपल्या त्या लालबाग मला ते प्रॉब्लेमच आहे सगळे गल्ली छोट्या, म्हणजे अगदी लालबागचा राजा का असेल ना, ते असं होतं ना, त्या गल्लीतून येताना तो एवढा असं अवाढव्य वाटत होता ना तो गणपती. त्यात तो साईडनी पण म्हणजे आता जेवढा तेवढा आहे, पण तो साईडनी बऱ्यापैकी वाकलेला गणपती. नाही, त्याचं कारण तेच आहे ना, कारण आपण वेळोवेळी आता त्याला आपण गल्लीचा मेजर आपण मेजर देतो, त्याला साईज देतो. यावरची सुद्धा तुम्ही बघाल तर गणपती आपला पुढच्या बाजूला झुकलेला आहे. त्याची जी हाताची पोझिशन आहे ना, ते सुद्धा आपण माप काढलं आहे. जे आपण बघाल ज्यावेळेस त्या गल्लीतनं एंट्री कराल, त्या एका बाजूला मोठं पिंपळाचं झाड आहे आणि दुसऱ्या बाजूला दुकान आहेत. आता त्या दुकानांचा जो छत आहे, तो छत नाही म्हणता तरी 11.5 ते 12 फुटावर आहे. ह्यावेळेस आपण माप काढलं, तो आपला तुम्ही हात बघाल, ज्या हातात शेवटचा हात आहे खाली सर्वात शेवटी ढाल आहे त्या हातात, ती ढाल 13 फुटावर आहे. म्हणजे तो सुद्धा एक त्याला माप दिलं आहे आपण की ही हाईट आम्हाला कमीत कमी 13 फूट पाहिजे. कारण त्या दुकानाची जी छत आहेत ते 12 फुटावर आहे. म्हणजे त्या छतामध्ये आणि गणपतीच्या हातामध्ये 1 फुटाचा तरी गॅप पाहिजे, जेणेकरून कुठे इजा होता कामा नाही मूर्तीला आणताना. तर तुम्ही ह्यावेळेस पण आगमनाला बघितलं असेल की तो सुद्धा कट्टुकट आला आहे. राक्षससुद्धा जे आहेत बाजूला ते सुद्धा आपण बाहेर होते. दादाला ती गोष्ट आपण दादाला जाणीव करून दिली की दादा हा राक्षस कुठेतरी बाहेर चालला आहे. आगमनाच्या वेळी इकडनं
येताना कुठल्या तरी दुकानाला प्रॉब्लेम होईल किंवा मूर्तीला सुद्धा आपला प्रॉब्लेम होईल, तो होता कामा नये. दादाने ती गोष्ट लक्षात घेऊन लगेच तो राक्षस आत घेतला थोडा. म्हणजे जी मूर्ती आपली 14 फुटावर होती बाहेर खाली राक्षस, तो त्याने 12.5 फुटावर आणला, 1.5 फूट आत घेतला. आणि ह्या गोष्टी वारंवार ह्या गोष्टी होत असतात. ह्या गोष्टीसाठी आपण एक खास कमिटी नेमली आहे की ते लोक जाऊन वारंवार ह्या गोष्टी चेक करत असतात, नेहमी बघत असतात की मूर्ती कुठून बाहेर जात नाही ना, किंवा हाईट आपली वर जात नाही ना. या सर्व गोष्टी लक्षात आपण घेऊन दादाशी 2 आपले मंडळाचे कार्यकर्ते दिले की ज्या काय मूर्तीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी असतील तू ह्यांच्याशी डिस्कस कर. हे लोक येऊन तुला आपल्या इथले काही प्रॉब्लेम आहेत ते सांगतील, तुझे काही प्रॉब्लेम असेल तू ह्यांच्याजवळ सांग. म्हणजे जे काही असेल दोघांमध्ये शेवटी मूर्तिकार आणि मंडळामध्ये समतोल असेल तर तुम्ही किती काही करा, तुम्हाला कुठे अडचण येणार नाही. तर त्या गोष्टीसाठी आपण हे सर्व गोष्टीसाठी कुठेतरी प्रत्येक गोष्टीसाठी कार्यकर्ते नेमतो आपण की या गोष्टी तुम्ही बघा, जेणेकरून जी गोष्ट घडत असताना कुठे अडथळा येऊ नये. मग आता सगळ्यात महत्त्वाचं तर गेल्या वर्षी एक तर विसर्जनाला मूर्त्यांना लवकर निघालेली, अगदी 1-2-2.5 वाजताच गिरगाववर पोचलेली मूर्ती. त्यामागचं काय कारण होतं? त्यामागचं कारण होतं की मूर्ती अरुणदादाशी आमचा वारंवार बोलणं होते की मूर्ती जास्तीत जास्त 23 फूट असावी, त्याच्यावर नसावी. पण काही वेळी काय होते की मूर्ती जेव्हा घडत असते, मूर्तीचं देखणं रूप जेव्हा घडवताना मूर्तिकार पूर्ण त्या कॉन्सेप्टमध्ये घुसून जातो, त्यावेळेस मूर्ती कशी देखणी होईल ह्याकडे त्याचं पूर्ण फोकस असतं. मूर्तीची हाईट किती जाते ह्याकडे जास्त बघत नसतो. मागच्या वेळी मंडळाकडनं पण ती चूक झाली आणि दादाकडनं पण एक छोटी चूक झाली की मूर्तीची हाईट वाढली. मूर्तीची हाईट वाढल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की लालबागचा जो ब्रिज आहे, जिथून आपण लालबागच्या राजाच्या इथून चिंचपोकीला जायला टर्न घेतो ब्रिज खाली, त्या ब्रिजची हाईट आहे 25 फूट आणि मूर्तीची हाईट झाली 26 फूट. तर ती ब्रिज खालना वळणार नव्हती. तर त्याकरता आपण मूर्ती रॉंग वे न्यायची होती आणि रॉंग वे नेण्यासाठी प्रथम आपल्याला इतकडनं परमिशन मिळत नव्हती. मग त्यासाठी आपण लालबाग राजा मंडळाचे मानस सचिव आहे सुधीर भाऊ साळवी यांच्यासोबत मीटिंग केली. कारण पोलीस प्रशासनाचं मानणं असं होतं की जर लालबाग राजा समोरून आला आणि आपली मूर्ती ह्या बाजूने जर समोरून आली तर त्या गर्दीमध्ये लोकांना त्रास होऊ शकतो, सफोकेशन होऊ शकते, लोकांना काहीतरी इजा होऊ शकतात. तर त्या गोष्टी घडतील. त्यामुळे एकतर तुम्ही गणपती त्या मार्गाने लालबाग राजाच्या गेटवरनं सरळ तुम्ही भायखळ्याला न्या, किंवा मग जर तुम्हाला रॉंग वे जायचं असेल तर संध्याकाळी लालबाग राजा पास झाल्यानंतर 6च्या नंतर तुम्ही जा. या दोन्ही गोष्टी आपल्याला शक्य नव्हत्या. त्यामुळे मग सुधीर भाऊंशी मीटिंग केली, भाऊंनी वेळ दिला, भाऊंनी मंडळाच्या प्रॉब्लेम आहे ते जाणून घेतले. ॲट द टाईम आम्ही भाऊंशी बोलतोय, भाऊने आमच्या समोर सर्व प्रशासनांना फोन केले, त्यांना सांगितलं असं असं माझंच मंडळ आहे, असा असा छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. तर माझा गणपती मीन्स लालबागचा राजा बाहेर यायच्यात हे मंडळ लालबाग क्रॉस करेल, तर तुम्ही त्यांना अडवू नका, त्यांना जाऊ द्या. बाकी जे काय आमच्या 2 मंडळामध्ये कोऑर्डिनेशन झालेलं आहे, ज्यावेळेस हा गणपती इथून पास होईल त्यावेळेस लालबाग राजा बाहेर येईल. तर ह्या गोष्टी सर्व लक्षात ठेवून शेवटी इथे पण मीटिंग झाली. जशी आपली दरवर्षीच होती प्रत्येक गोष्टीला, तशी विसर्जनाची आपली आदल्या दिवशी मीटिंग झाली. सर्व कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं की आपल्याला लालबाग राजा 11:15 ते 11, 11:30च्या दरम्यान बाहेर येणार आहे, त्याच्या अगोदर आपल्याला लालबाग पास करायचं आहे. तर 1 वर्ष कुठेतरी मनावर दगड ठेवून तुम्ही लवकर मूर्ती न्यायची आहे हे मनात घट्ट विचार करा. 1 वर्ष तुम्हाला करायचं आहे, पुढच्या वर्षी आपण ह्या गोष्टीची नक्की दखल घेऊ आणि आपण मूर्ती कुठेतरी जी पूर्वी आपली होती 23 फूट तेवढीच करू. मग ते सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं. त्यानुसार आपण गणपती सकाळी लवकर काढला, 7 वाजता इथून निघालो. जे काय आपल्याला इथे फिरवायचं तो फिरवला आणि शेवटी पोलीस प्रशासन आहे ते सुद्धा माणसं आहेत, त्यांना त्रास होऊ नये. त्यांना आपण गणपती घेऊन अर्ध्या तासात पास होऊ, पण त्यांना 24 तास त्याच जागेवर उभं राहायचं आहे. कुठेतरी त्यांना पण त्रास होतो त्या गोष्टीचा, शेवटी ते पण माणूस आहेत. मग त्यांना कुठेतरी त्रास होऊ नये आणि त्यांना आपण शब्द दिला आहे, त्यानंतर आपल्यासाठी भाऊंनी एवढं केलं आहे तर कुठेतरी त्यांचा शब्द पडता कामा नये यासाठी आपण गणपती लवकर काढला. आणि जितक्या लवकर होईल तिथे पहिलं वर्ष असेल असं की आपण 10:30 वाजता श्रॉफ बिल्डिंगजवळ पोचलो आहे
आणि त्यांची पुष्पवृष्टी सुद्धा तयार नव्हती. हो, हो. त्यासाठी आपण अर्धा तास थांबलो देखील. त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही 15 ते 20 मिनटं थांबा, आमची तयारी होईल, पहिली पुष्पवृष्टी घ्या आणि मग तुम्ही पुढे जा. त्याकरता आपण अर्धा तास तिथे थांबलो सुद्धा. त्यांची पुष्पवृष्टी तयार झाली, त्यांची आरती झाली त्यांच्या नियमाप्रमाणे. त्यानंतर प्रथम पुष्पवृष्टीचा मान आपल्याला मिळाला तिथे आणि तिथून मग पुढे गेलो. पूर्ण रस्ता रिकामा असल्यामुळे कुठेही आपल्याला थांबता आलं नाही. त्यामुळे ती मूर्ती दुपारी 2:30 वाजता चौपाटीला पोहोचली. कारण माझं पण तेच झालं ना, इथे राजा तिथेच होता, लालबागमध्येच होता आणि दुसऱ्या ते न्यूज चॅनलवर बघतोय की हा गिरगाव चौपाटीवर पोहोचलाय. कारण तिथे जो पायऱ्याचा खेळ आहे ना न्यूजवाल्यांचं, हां तिथून बघतोय मी म्हणलं एवढं लोक, म्हणजे मला काय वाटलं की इथे नंतर थांबेल गणपती आर्थर रोडला किंवा कुठे, तर मी बघितलं गणपती पोहोचला चौपाटीवर. नाही, थांबण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु कसं आहे की कुठेच अजून बाकीचे कुठले मंडळ निघालेच नव्हते. बरोबर. त्यानंतर आपण जर रस्त्यात थांबणार उगाच आणि त्यामागे ट्रॅफिक होणार, तर आपल्या एका मंडळामुळे इतर लोकांना त्रास नको. दुसरी गोष्ट, आपली जी पुढची प्रोसिजर असते, आपली जी पुढे ज्या गोष्टी ठरल्यात, वेळेनुसार त्या गोष्टी हल्ल्या होत्या. आपला जो जेवणाचा वेळ आहे, दुपारी 2 ते 2:30 वाजता आपण 2:30 ते 3च्या दरम्यान बकरी अड्ड्यात आपण जेवायला थांबतो. परंतु असं झालं की आपण जेवणवाल्याला सांगितलं आहे 2:30 ते 3चा टायमिंग, पण आपली मूर्तीच पास झाली 11:30 वाजता. आता 3 तास अगोदर तो जेवण आणून देऊ शकत नाही. त्यानंतर करायचं काय? मग थांबणं शक्यच नाही ना. मग आपण हळूहळू चालू, जोपर्यंत जेवण जिथे येईल तिथे जेवू. पण तिथे विषय असा झाला की आपण 2:30 वाजता चौपाटीला पोचलो आहे. मग तिथे आपण विसर्जन केल्यानंतर तिथे जेवण केलं. गिरगावला हो, चौपाटीला. आणि पहिला वर्ष असेल की आपण 3:30 वाजता रिटर्न आलो आहे. काय बोलतोय? कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजी होती की 3-3:30 हा आपला लालबागमध्ये थांबण्याचा वेळ आहे हो. आणि त्या वेळेत आपण घरी आणि इतर गणपती अजून तिथेच आहेत. पण काही गोष्टी शेवटी कुठेतरी 2 पावलं मागे यावं लागते. ते गेल्या वर्षी आपण घेतली आणि तेच लक्षात घेऊन सर्व कार्यकर्त्यांचा एक हट्ट होता की गेल्या वर्षी जे आपण गमावलं आहे ते ह्या वर्षी नक्की कमवायचं आहे. काय असेल बा यावर्षी? ह्या वर्षी पण आहे काहीतरी वेगळं करायचं चाललंय प्लॅन. कार्यकर्त्यांच्या एक आयडिया येत आहेत, त्याचा मंडळाच्या वतीने विचार केला जातो आहे. ह्या वर्षीसुद्धा आपलं तेच आहे की जसं आपण 2023पर्यंत आपण करत आलो आहे, तसं यावेळेससुद्धा आरामात जायचं आहे. आणि यावेळेस जी मूर्ती आपण बघितली आहे बॅलन्सिंग, तर नक्कीच आपल्याला कासवाच्या चालीवरती चालवायची आहे. कारण कुठेही त्याची रिस्क घ्यायची नाही. एवढी सुंदर मूर्ती दादाने बनवली आहे. ती मूर्ती आपण जशी सुखरूप आपण मंडपात आणली आहे, तसंच आपलं काम आहे की मंडपातून ती गिरगाव चौपाटीला पण सुखरूप जावी. या सर्व गोष्टींची दक्षता घेऊन आपण ह्यावेळेस नक्कीच आपला जो मार्गक्रमण जी वेळ आहे त्या वेळेत मूर्ती निघणार, त्यावेळेतच संध्याकाळी चौपाटीला आपल्याला पोचायचं, त्यावेळेतच पोचण्याचा प्रयत्न असेल. भले अर्धा पाऊण तास लेट झाला तरी चालेल, पण कुठेही गालबोट लागता कामा नये. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या जशा अपेक्षा वर्षानुवर्षे वाढत असेल, लोकांच्या पण अपेक्षा वाढल्यात की परता महाराज यावेळेस काय असेल. ती मूर्ती यावेळेस आपल्याला दिसली गणरायाची, परता महाराज यावेळेस कसं आहे बॅलन्सिंग, जे दादा म्हणाला की कोणी केली नाही तशी बॅलन्सिंग आपण करूया. आणि दादावर जो कार्यकर्त्यांचा मंडळाचा विश्वास तो वेगळाच आहे. कारण दादा 75व्या वर्षी दादाने एक शब्द बोललेला की माझी कला ही आहेच, माझा अनुभव आहे मूर्ती बनवण्याचा तो आहेच, पण त्यापेक्षा मंडळाचे पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते यांची त्या गणरायावर असणारी श्रद्धा वेगळी आहे. ती श्रद्धा ह्या गोष्टी सर्व करून घेते की जे कार्यकर्ते त्या गणरायासाठी काही करायला तयार असतात. म्हणजे जर मला जॉब सोडायचा झाला तर मी जॉबसुद्धा सोडेन. मला जर कुठे काही घरात किती महत्त्वाचं काम असो ते न करता मी मंडपात 24 तास वेळ देईन. एरवी जो कार्यकर्ता दुपारी 12-1 वाजेपर्यंत झोपतो, तो गणेशोत्सव का 24 तास त्याला झोपायला नाही मला तरी चालेल, पण ते 10 दिवस मला तिथे द्यायचे आहे मंडपात. त्यावर दादा बोलला होता की तुमच्या ज्या कार्यकर्त्यांची जी श्रद्धा आहे गणपतीवर ती कधी वाया जाणार नाही. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन आपला त्याच्यावर विश्वास आहे, त्याचासुद्धा कार्यकर्त्यांवर विश्वास आहे की जर मी ह्यांना बॅलन्सिंग दिली तर ह्यांच्यात ती कॅपॅसिटी आहे की सुखरूप आणतील सुद्धा आणि सुखरूप सोडतील सुद्धा.
आता जसं मगाशी एक ते नवीन बोललं, नवीन हे यावर्षी पाद्यभूषणालाच काही गोष्टी दिसत होत्या जे नॉर्मली असे एवढे नाही बघितले. पाद्यभूषणाची वही थीम कशी सुचली ते लेझिमचं आणि वगैरे? नाही, ते कसं आहे की परळ पुणेरी हा जो ध्वजपदक आहे त्याचे जे सर्व आहे समीर दाभोळकर, आम्ही त्याला भाई म्हणतो. एकंदरीत माझ्या जन्मापासून मी त्याला बघतोय. माझा जन्म झाला 92 साली, नाही म्हटलं तरी 95 साली आपल्या मंडळाचं 50वं वर्ष होतं. त्या वर्षी मी त्या व्यक्तीला म्हणजे मी त्या गोष्टीची आजही व्हिडिओ बघतो ना. 93व्या वर्षी मी 1 वर्षाचा होतो, 50व्या वर्षी. त्या वर्षीची आज व्हिडिओ बघतो ना, तो व्यक्ती 4 ढोल 2 ताशे घेऊन वाजवतोय, समीर दाभोळकर. तिथून त्याला बघत 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 आम्ही सुद्धा मोठे झालो. पण तो काही ते वाजवायचं बंद होत नाही आणि मंडळसुद्धा त्याला सोडत नाही. एकंदरीत असं होते की कुठेतरी काहीतरी वेगळं करायचं, तर त्यावेळेस तो हक्काने बोलतो की गणपती माझा आहे, तुम्ही मला बोलवा या नका बोलू, मी येणार. तर त्यामुळे कुठेतरी परळ पुणेरी आणि परळचा महाराजा हे एक नातं वेगळं आहे. जसं कार्यकर्ते ह्या गणपतीसाठी अहोरात्र मेहनत करत असतात, त्या गणपतीसाठी काही करत आहे असतात, तसाच तो समीर भाई देखील आहे. त्याचा अजूनही तुम्ही बघाल तर त्याला आपल्या पाठपूजनाच्या अगोदर भरपूर पाठपूजन होतात, त्यावेळेस त्याला बोलवतात तिथे. परंतु त्यानंतर आगमन असतात, आगमनालासुद्धा. परंतु सर्वांना त्याचं एकच उत्तर असतं की जोपर्यंत परळच्या महाराजा पाठपूजनला मी वाजवत नाही तोपर्यंत मी दुसरीकडे वाजवणार नाही. तसंच आगमनालासुद्धा आहे की मी परळच्या महाराजाचं आगमन वाजवत नाही तोपर्यंत दुसऱ्या आगमनाचे मी कुठे हे घेणार नाही. तर त्यामुळे ते एक ऋणानुबंध पूर्वीपासून आहेत. आता त्याची महाराजावर असणारी श्रद्धा वेगळी आहे. काही काळामध्ये डीजेचं प्रमाण वाढलं होतं, त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या हट्टापायी आपण डीजे ठेवायचो. शिवाजी पार्कला ज्यावेळेस गणपती जात होता त्यावेळेस आवर्जून तो कुठेही वाजवायला जाईल विसर्जनला, परंतु तो सकाळी बरोबर 8-9 वाजता येऊन त्या गणरायाला त्याची प्रथा असल्याप्रमाणे हार घालणे, नैवेद्य दाखवणे, ही त्याची प्रथा त्यांनी सुरूच ठेवली होती. त्याने कधी त्या गोष्टी बंद नाही केल्या. ठीक आहे, तो पण मुलं कुठेतरी आज मुलांना वेगळा पाहिजे, करू द्या. कारण शेवटी प्रत्येक काळानुसार वेळ बदलत असते, वेळेनुसार काळ बदलतो. तसा प्रत्येकाची आज मंडळात 100 कार्यकर्ते आहेत, प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळ्या आयडिया आहेत. तर त्यानुसार तो सुद्धा बोला जे मुलांना हवं ते करायचं. उगाच माझ्यामुळे मुलांची मनं दुखवू नका. त्यामुळे तो ज्यावेळेस बाहेर वाजवला जायचा, सुरुवातीला सकाळी इथे गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर वाजवला जायचा. मग कालांतराने पुन्हा आपला प्रवास सुरू झाला, पाठपूजन आगमन सुरू आहे. यावर्षी मस्त झालेलं ते. वाट लावली फक्त ती त्या दिवशी पावसाने, तो नंतर इतका वाढला ना तेव्हा सगळं मस्त चाललेलं. पण तरी पण त्या लोकांनी त्याच्यामध्ये पण ते मस्त वाजवलेलं. पण नंतर त्याचं रुद्र रूप आलं ना ज्या वेळेला पावसाचं. हो, नाही त्यावर पण असंच आमची पाठपूजनानंतर दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. त्यावेळेस असेच कार्यकर्ते आणि समीर भाईमध्ये चर्चा सुरू होती की एवढा पाऊस होता तरी तू वाजवलंस हे, म्हणजे सर्व तू ते जे वादक होते त्या वादकांना भिजावं लागलं. त्यानंतर ज्या लहान लहान मुली लेझिम खेळ होत्या त्यांना भिजावं लागलं. सर्व कार्यकर्ते मंडपात उभे होते, सर्वांनी आपापल्या जिथे कुठेतरी एक आसरा घेता येईल तिथे आसरा घेतला होता, जो तो छताखाली जाऊन उभा होता, जिथे जागा मिळेल तिथे, की जेणेकरून आपण भिजू नये. परंतु एवढ्या पावसातसुद्धा तू भिजत वाजवला. त्यानंतर तू ठीक आहे, तुझी गणपतीवर असणारी श्रद्धा वेगळी, पण तुझ्यासोबत 100 लोक आहेत जे वादक आहेत, लेझिम खेळणार आहेत, त्यांनासुद्धा तू भिजायला लावला. त्यावर त्याचं एकच उत्तर होतं की शेवटी कितीही पाऊस पडला, किती काही झालं, शेवटी मी बंद झालो असतो तर कुठेतरी तो कार्यक्रम ठप्प झाला असता. ती मला कुठेतरी ती इज्जत मंडळाची मला माझ्या हातात होती आणि त्यावेळेसचा माहोल मला खराब करायचा नव्हता. मला भिजावं लागेल किंवा काही होईल, मला त्याचा काही नाही, पण जो माहोल आहे, जे वातावरण आहे तिथलं, ते वातावरण तसंच राहावं. आणि त्यानंतरसुद्धा पाठपूजन पार पडलं. दुसऱ्या दिवशी त्याने सर्व मुलांना फोन करून देखील विचारलं की कोणाला काही त्रास झाला का, कोणाला भिजल्यामुळे कोण आजारी पडला काय. देवाच्या कृपेने, त्या महाराजाच्या कृपेने एकही जण कोणालाही त्रास झाला नाही, कोणीही आजारी पडला नाही. आता कसं आहे, जेवढं मोठं मंडळ तेवढेच मोठे सामाजिक कार्यही करावे लागतात.
तसं का नाही, परळचा महाराजा एक काय काय सामाजिक कार्य करतो? आपल्या मंडळामार्फत सामाजिक उपक्रम राबवले जातात. एक मंडळ ज्यावेळेस पूर्वीपासून मोठा गणेशोत्सव करण्यास सुरुवात केली त्यावेळेस जे कार्यकर्ते होते, जे आता विश्वस्त आहेत, काही बाहेर राहायला गेले, ह्या लोकांचे सर्वांचं एकच मत होतं की हे मंडळ आपलं गणेशोत्सवापुरते आपल्याला मर्यादित ठेवायचं नाही. या मंडळामार्फत लोकांना काहीतरी मिळेल अशा काहीतरी गोष्टी आपण उपक्रम राबवले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात कॉटन ग्रीन येथे श्री राम मंदिर आहे, तिथून एक महासमिती प्रबोधन या समितीमार्फत आहे ना, विठ्ठल देवाची पालखी निघते. ती पालखी कॉटन ग्रीनवरनं सुरुवात होते, वड्याच्या विठ्ठल मंदिराजवळ जाऊन थांबते. तर त्या पालखीकरिता आपल्या मंडळातर्फे अल्पोपहार वाटला जातो. त्या वारकऱ्यांना काहीतरी गोष्टी वाटल्या जातात. त्यानंतर आपलं रक्तदान शिबिर मंडळाच्या मार्फत राबवले जाते. त्यानंतर मागच्या वेळेस आपण खर्डी येथे एक अनाथ आश्रम आहे, जे लहान लहान मुलं आहेत, त्या मुलांकरता आपण त्यांच्या जीवनावश्यक वस्तू असतील, शैक्षणिक वस्तू असतील, त्या वस्तूंचं आपण वाटप केलं. त्यानंतर आपल्या विभागातील आपले बाहेरचे वर्गणीदार आहेत, त्या लोकांकरिता आपण एक विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेतो. तो आपला आत्ता जून महिन्यामध्ये पार पडला. त्यानंतर गणेश उत्सवात आपले जे पदवीधर विभागातील किंवा वर्गणीदार जे पदवीधर विद्यार्थी असतील, त्यांना आपण मंडळामार्फत शिष्यवृत्ती देतो. त्यानंतर गणेशोत्सव काळात लहान मुलांच्या असतील शालेय विद्यार्थी, त्यांच्याकरिता विविध स्पर्धेचे आयोजन केलं जातं. त्यानंतर ज्या महिला आहेत, त्या महिलांकरिता आपण बोयवडा पोलीस स्टेशन यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करून त्यांचे काही स्टाफ येतात, एक वुमन सेफ्टीचा आपण कार्यक्रम घेतो, जेणेकरून आजच्या काळात जे महिलांवरती अत्याचार होत आहेत, जे बलात्कार वाढत आहेत, तर त्या ह्याच्यात आपण स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं आहे, ह्या गोष्टीवर खूप छान प्रकारे बोयवडा पोलीस स्टेशनचे जे स्टाफ असतील, महिला स्टाफ आहेत, त्या येऊन इथे प्रशिक्षण देतात. त्यानंतर गणेशोत्सव काळात एक फायर ब्रिगेडचं प्रशिक्षण कार्यकर्त्यांना दिलं जाते. त्यानंतर आरोग्य शिबिर होते. त्यानंतर असं बरंच काही म्हणजे मंडळाच्या मार्फत होतकरू विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना आपण वह्या वाटप करतो. मंडळाची अभ्यासिका आहे. या अशा अनेक भरपूर एक गोष्टी आहेत, ज्या मंडळामार्फत सामाजिक उपक्रम लोकांना काहीतरी मिळावं ह्या गोष्टी आपण करत असतो. उत्सवामध्ये या 10 दिवसामध्ये काय काय होतं? उत्सवात आपल्या इथे कसं आहे, आपली जी पारंपरिक आहे, पूर्वीपासून चालत आली आहे, आपली जी पूजेची मूर्ती असते ती अजूनही आपण पालखीतनं आणतो. ती गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपण आणतो. भारतमाता सिनेमाच्या इथून आपली पालखी सुरुवात होते. त्यावेळेस आपले पारंपरिक ब्रास बँड असतो, एक लेझिम पथक असतो, ह्या गोष्टी असतात. त्यानंतर सकाळी प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आपले विविध कार्यक्रम असतात, की म्हणजे एक लहान मुलांची समजा एक डान्स कॉम्पिटिशन असते. त्यानंतर चित्रकला स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, ज्या लहान मुलांना काहीतरी देतं आहे, जे त्यांना जे शाळेत शिकवलं ते ह्या गोष्टीवर काहीतरी आधारित काहीतरी स्पर्धा घ्यायच्या, ह्या वारंवार स्पर्धा सुरू असतात. त्यानंतर जो दर्शनाला आपल्याकडे भाविक येतात, तर त्यांच्यासाठी आपण काय देऊ शकतो, तर त्यासाठी मंडळाने एक 2018पासून एक नवीन गोष्ट सुरुवात केली, की शेवटचे 5 दिवस संध्याकाळी 7-7:30 वाजता श्रींची आरती झाली की ती आरती समाप्त झाल्यानंतर जे दर्शनाला भाविक येतात, या दर्शनाकरता, या भाविकांकरता आपण शेवटचे 5 दिवस आपण महाप्रसादचे आयोजन करतो, की जेणेकरून आता कसं आहे, परळ लालबाग म्हटलं गणेशोत्सवात 24 तास भरलेलं असते. आता भरपूर लांबून लोक गणरायाच्या दर्शनाला येतात आणि आपले जे मंडळ आहे ते एल्फिस्टन परळ ह्या स्टेशनला लागून आहे. त्यामुळे जो बाहेरून येणारा पब्लिक आहे, लांबून येणारा जे भक्त आहेत, ते एकतर सुरुवात आपल्याकडनं करतात किंवा शेवट आपल्याकडे करतात, की जेणेकरून इथे रात्री 1-2 वाजता येऊन इथे आराम करतात आणि पहिली ट्रेन सुरुवात झाली की घरी जातात. मग ते जे दरवर्षी आपण बघायचो की लोक येतात थकलेले आहेत, कोणाला काय भूक लागली आहे, काय आहे, लहान लहान मुलं असतात, मग येऊन आपल्या इथे आराम करते. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मंडळाने 2018 साली या गोष्टीला सुरुवात केली, की आपण ह्या लोकांसाठी एक महाप्रसाद सुरू करू, की जेणेकरून
ते जितका वेळ घालवतात त्या वेळेत कसं आहे, प्रत्येकाला जमत नाही बाहेर खाणं. शेवटी प्रत्येकाच्या खिशाला परवडला पाहिजे, कारण ज्यावेळेस गणपती बघायला तो पूर्ण कुटुंब येते. कुटुंबाचं नियोजन केलं तर कुठेतरी जिथे आपण 2 घास सुखाने खातो, कुठेतरी आपण वडापाववर, सँडविचवर या गोष्टीवर आपल्याला ते भागवावं लागते. म्हणजे कुठेतरी आपली जी भूक लागली ती आपण पूर्ण ती भूक आपली मिटत नाही. कुठेतरी पोट मारून लोक ॲडजस्ट करून जातात. तर त्या गोष्टी होऊ नये याकरिता आपण महाप्रसाद ठेवतो की तुम्ही पोटभर जेवा, आराम करा आणि शेवटी मग आपल्या घरी जा. आता कसं झालं माहिती आहे, आता जसं जसं बोललं गणपती चेंज होतोय ना, तशी गर्दी पण आता भरपूर वाढत चालली. मग ती गर्दी आता कशी नियोजन करतात? त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी पूर्वी कसं होतं, गर्दी एवढी नाही व्हायची, त्यामुळे कार्यकर्ते आपल्या वेळेनुसार कामावर जाऊन यायचे, आल्यानंतर मंडपात गणपतीला वेळ द्यायचे मंडळाला. पण आता कसं झालं आहे, गर्दी वाढल्यामुळे कार्यकर्त्यांची देखील गरज आता मंडळाला गरज वाढू लागली. तर एक मंडळाचं आपण सदस्यत्व नोंदणी सुरू केली होती. त्या ह्याच्यात भरपूर अनेक कार्यकर्ते आपल्याला मंडळाला लाभले, जे बाहेरून देखील सेवा करायला येतात. मग त्या ह्याच्यात आपण प्रत्येकाला एक एक वेळ दिला आहे की ज्याला जसं जमेल त्या वेळ देऊन तिथे लोकांना सोयीस्कर होईल असं नियोजन करा. मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतातच, परंतु अजून कोणाला तुम्हाला तिथे सेवा करायची असेल तुम्ही येऊ शकता. त्यासाठी काही मंडळाचं बंधन नाही. परंतु ते ज्यावेळेस येतात तर मंडळावर फक्त त्यांच्याकडनं एक आधार कार्डची झेरॉक्स घेते, जेणेकरून हा मुलगा कुठून आला आहे किंवा ही व्यक्ती कुठून आली आहे काय तो मंडळाकडे काहीतरी रेकॉर्ड राहावा, की उद्या काही बायचान्स काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या व्यक्तीचा आपल्याकडे रेकॉर्ड असणं गरजेचं आहे, की तो व्यक्ती कुठे आहे, कुठे राहणार आहे. या गोष्टीसाठी मंडळ त्याचं एक आधार कार्ड घेते, 2 फोटो घेतात आणि त्या व्यक्तींना तिथे सेवा करण्याची संधी देतं. जेणेकरून गर्दी वाढते, त्या गर्दीला कसं कंट्रोल करणं हे कार्यकर्त्यांना तर सांगितलं असते. मग त्या कार्यकर्त्यांसोबत कुठेतरी ते बाहेरून येणारे स्वयंसेवक असतात ते शिकत असतात की कसं आपल्याला वातावरण तिथे हँडल करता आलं पाहिजे, तिथला जो माहोल आहे, गर्दी झाली आहे, गर्दीच्या वेळी आपली भूमिका कशी असावी. की काय होते गर्दीच्या वेळेस काही लोकांना दर्शनाला उशीर होतात तर काही लोक कंटाळतात, तर त्यांच्याशी कसं समंजसपणे बोलावं. त्यामुळे आमच्या मंडळाच्या अध्यक्षांचं नेहमीचं वाक्य आहे की ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवूनच राहायचं आहे. त्यांनी आता यावेळेस नवीन संकल्पना दिली आम्हाला की तुम्ही खिशात चॉकलेट ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला कोण काय बोलेल ते चॉकलेट तोंड ठेवा, जेणेकरून तुमचा तिकडचा कॉन्सन्ट्रेशन आलेल, तुमचं तोंड उघडणार नाही, कोणाशी वाद होणार नाही. मस्त आहे संकल्पना ही. पण कसं आहे आता मंडपात तर गर्दी होते, पण आता आगमन आणि विसर्जनाला पण तेवढीच गर्दी वाढत चालली आहे. म्हणजे अगदी मला आठवत आहे गेल्या वर्षी गणसंकुलमधून ज्या वेळेला गणपती निघाला, तो गणपती टर्न मारायच्या वेळेला तिथे इतकी गर्दी झालेली ना की मला स्वतःला आठवतं मी कॅमेरा ठेवून मी पण त्याच्यावरती गर्दी हँडल करत होतो. हे आता पहिल्यापेक्षा आता मला सांगा हे किती कठीण आहे की पहिली ते सिंहासनावरचाच गणपती होता तो हँडल करणं सोपं होता. आता जे कॅरेक्टर्स वरचे जे गणपती येत आहेत त्या दोघांमध्ये काय फरक जाणवलाय? फरक तर भरपूर आहे, फरक तर भरपूर पडला आहे मंडळावर. त्यामुळे कसं झालं, आता पूर्वी आपण ज्यावेळेस गणपती आणत होतो सिंहासनावर बसलेला, त्यावेळेस कसं आपण आगमनाची तारीख ठरायची, ठरल्याप्रमाणे ही वाद्य ठेवली आहे आपण, या वेळेला आपल्याला मूर्ती तिकडनं काढायची आहे, एवढ्या वेळेत आपल्याला यायचं आहे, ह्या नॉर्मल गोष्टी होत होत्या. परंतु आता गणपती मोठा झाला आणि जी वाढती गर्दी लक्षात घेता आता मंडळाने प्रत्येक गोष्टीला एक नवीन उपक्रम सुरू केला आहे की ज्यावेळेस आपलं पाद्यपूजन असते, येणारी लोक आहेत त्यांना त्रास होऊ नये, मग ह्या गोष्टी कशा हाताळल्या जातील याकरता मग पाठपूजनाच्या 2 दिवसा अगोदर आपण सर्व कार्यकर्ता स्वयंसेवकांची बैठक घेतो. त्यांना त्या बैठकीत इन्स्ट्रक्शन देतो की असा असा विषय, ह्या गोष्टी आपण ठेवल्या आहेत, एवढ्या वेळेत ह्या बँडला वाजवायला देत आहे, ह्या वेळेत ह्या ध्वजपथकाला वाजवायला देत आहे, त्यानंतर होणारी गर्दी, मग VIP कोण येत असतील त्यांना येण्यासाठी रस्ता कसा. त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण कार्यकर्ते विभागतो की जेणेकरून तुम्ही 5 कार्यकर्ते, तुमची 5 जणांची टीम आहे, तर तुम्ही ध्वजपथक आहे, ढोलपथक आहे, तिथे तुम्ही हँडल करायचं आहे. दुसरे 5 कार्यकर्ते आहेत ते बँजो जो काय असेल दुसरा तो सांभाळतील. अजून 5 कार्यकर्ते आहेत त्यांचं काम असते की जे कोणी पाहुणे येतात त्यांना सुखरूप आणणं, सुखरूप परत बाहेर नेऊन सोडणं,
त्यानंतर 5 कार्यकर्ते असतात की तुम्ही जिथे आपली पूजा झाली आहे, जी पूजा आपण मांडली आहे तिथे लक्ष ठेवणं, या सर्व गोष्टीसाठी आपण कार्यकर्त्यांमध्ये कामं वाटून देतो. तसंच आगमनाला सुद्धा होते की ज्यावेळेस मूर्ती आपल्याला घ्यायला जायची आहे, तर मूर्तीजवळ ट्रॉलीजवळ किती लोक जाणार, जी ट्रॉली कमिटी आहे त्याच्या व्यतिरिक्त किती मुलं लागणार आहेत, तर तेवढीच मुलं आज जाणार. बाकीच्या मुलांनी जसं आता गर्दी वाढते, साहजिक आहे, पोलीस प्रशासन तिथे असते, मुंबई ट्रॅफिकसुद्धा असते, परंतु त्यापेक्षा आपले कार्यकर्ते ज्यावेळेस बोलतील, कारण कसं होते की ज्यावेळेस बाहेरची लोक येतात त्यांच्याशी पोलिसांशी जो संवाद होतो ना, बाहेरच्या लोकांना इथली परिस्थिती माहीत नसते, तर त्यावेळेस त्यांचं बोलणं आणि पोलिसांचं बोलणं कुठेतरी समतोल होत नाही. तर त्यामुळे आपण कार्यकर्त्यांना सांगतो की पोलिसांवर ताण येऊ नये, त्यामुळे जे कोण भक्त, जे भाविक बाहेरून येतात ना, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा, कारण ते पण आपलेच मित्र आहेत, येणारे ते पण भाविक आहेत, त्यांना कुठे दुखवायचं नाही, परंतु आपल्याला पोलीस प्रशासन यांच्यावर सुद्धा भार द्यायचा नाही. मग तो कुठेतरी भार आपण मंडळावर घेऊ, आपले कार्यकर्ते बाहेर उभे करू. त्याकरता आपण त्यासाठी पण कमिटी नेमतो. कमिटी नेमल्यानंतर आपले 12 ते 15 वॉकीटॉकी असतात. त्या वॉकीटॉकीवर कंटिन्यू आपलं लोकेशन काय आहे, मुवमेंट काय आहे, ह्या चालत असतात की गणपतीची पूजा झाली आहे, गणपतीची आता आरती झाली आहे, गणपती निघण्याच्या मार्गावर आहे. तर ह्या सर्व गोष्टी वॉकीटॉकीवरनं बाहेर जात असतात आणि बाहेरच्या लोकांचं एकच काम असतं की बाहेर ट्रॅफिक कंट्रोल करायचं आहे, की जो भक्तगण भाविक आले आहेत ते कुठेतरी आज रस्त्यावर उभे आहेत, त्या रस्त्यावर त्यामुळे होणारा जो ट्रॅफिक आहे त्याचा इतर लोकांना त्रास होता कामा नये आणि पूर्ण रस्ता ठप्प होता कामा नये. एका बाजूने निदान एक बेस्टची बस जावी एवढा तरी रस्ता ठेवावा, जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा येणार नाही. आणि तो लोक कुठेही बाहेर असे जातील आणि अचानक कुठली तरी गाडी येऊन त्यांना धडकेल, याची सुद्धा काळजी आपण घ्यावी, जेणेकरून त्याकरता आपले कार्यकर्ते साखळी करून उभे असतात की ते एका बाजूने गाडी जाईल आणि आपल्या मागे ते सर्व जे भाविक जे आलेत आगमनाकरिता त्यांनासुद्धा एक सेफ्टी मिळेल. नाही, कारण शेवटी कसं आपल्या ते 4 मेजर हॉस्पिटल्स पण आहेत. हो तरी तो हवंच होतं आपल्याला की ट्रॅफिक एक साईड जरी चालू असायला हवी. हो, असं भरपूर वेळा होते की आपल्या इथे बघायला गेलं तर आता केम हॉस्पिटल आहे, टाटा आहे, वाडिया आहे, ग्लोबल आहे. आज देशभरातून तिथे पेशंट्स येत असतात, ते रुग्ण येत असतात. तर कुठेतरी त्यावेळेत आले तर आपली तयारी पाहिजे की त्यांची गाडी कुठे अडली नाही पाहिजे. आणि आपला उत्सव सर्वांचा आहे, पण त्याची काळजी घेणे हे कामसुद्धा आपलं आहे. मग आज कुठेतरी आपल्या आगमनामुळे आज त्यांना त्यांच्या जीवाला काही धोका होता कामा नये. मग ह्या सर्व गोष्टी लक्षात घेण्याकरिता 2-3 कार्यकर्ते कंटिन्यू मागे फिरतात, जेणेकरून एखादी ॲम्ब्युलन्स आली तर त्या ट्रॅफिकमधनं त्या ॲम्ब्युलन्सला रस्ता कसा करता येईल ते काम त्या 2 कार्यकर्त्यांचं असतील. ते कंटिन्यू ते मागे पुढे त्यांचं येणं जाणं सुरू असते, वॉकीटॉकीवर त्यांचं कंटिन्यू चालू आहे. आणि ज्यावेळेस एखादा कॉल पडतो वॉकीटॉकीवर की एखादी ॲम्ब्युलन्स अडकली आहे, तर तो कॉल पूर्ण म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जातो. तर त्यावेळेस कार्यकर्त्यांना सांगितलं ते 2 ते 3 मिनटात तो आपला रस्ता क्लिअर करून आपले कार्यकर्ते देतात. एक शेवटचा प्रश्न, परळचा महाराज मंडळ आणि अरुण दत्त हे यांचं एक नातं सांगा ना, तुमच्या भाषेत कसं आहे ते? तर नातं सांगायचं म्हणजे अरुण दत्ते मूर्तिकार आहेत, त्याबद्दल वाद नाही, पण मूर्तिकारपेक्षा तो एक मित्रासारखा आहे. म्हणजे मित्राचं कसं, आपण एखादी गोष्ट आता मूर्तिकार म्हणून त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या मनात काही गोष्टी आहेत किंवा आपल्या मनात गोष्टी आहेत, त्या सांगताना आपण त्या आपुलकीने सांगत नाही. कुठेतरी मनात एक विचार येतो की आपण सांगितलेली गोष्ट दादाला पटेल का, किंवा दादाला वाटेल की मी सांगतो ते ह्यांना पटेल का. त्यामुळे ते कुठेतरी नातं आमचं बंद झालं आहे. आमचं मित्राचं किंवा तो मंडळाचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे आम्ही त्याच्याशी वागतो, तो सुद्धा आमच्याशी वागतो. मग त्यात कसं होतं की त्याच्या डोक्यात काय आहे, तो आमच्याशी बिंदासपणे बोलतो की मला ह्या वर्षी असं करायचं आहे. त्याला ज्या काही एक्सपेरिमेंट करायचे असतात, जे काही नवीन आणायचं असेल तो आपल्यावर आजमावतो की आपण हे माझ्या घरचं मंडळ आहे, मी ह्यांना काही देईन, ह्यांना माझ्यावर विश्वास आहे, तर मी ह्यांना काही कन्सेप्ट दिला हे मला नाही म्हणणार नाही. आणि त्याच आपुलकीने आपण सुद्धा बोलतो की आता ह्यावेळेस असं असं काहीतरी पाहिजे. म्हणजे ज्या काही आपल्या कार्यकर्त्यांच्या पण आयडिया असतात त्या आपण दादाकडे मांडतो. मग त्यातनं काही पॉझिटिव्ह असतात, त्या दादा नक्कीच त्यावर विचार करतो, त्या गोष्टी मूर्ती घडवताना करतो. या सर्व गोष्टी लक्षात देऊन एक त्याचं आणि आपलं नातं
एक मूर्तिकार आणि मंडळ नाही तर एक मंडळातला कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यांचा मित्र असं झालं आहे. धन्यवाद इतका आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि मंडपात गणपती बघायची ओढ तर भरपूर आहे. नक्कीच सर्वांना विनंती आहे या 10 दिवसात दर्शनाला आणि यावेळेसचा परतचा महाराजा जाऊन पहा. धन्यवाद. इतकं बोलून मीही आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.